आपण पाहत आहोत डिजिटल टेक्निक मीन्स DTE हा सब्जेक्ट. या सब्जेक्ट मध्ये आपण युनिट नंबर 1 पाहत आहोत नंबर सिस्टीम. तर नंबर सिस्टीम या युनिट नंबर 1 मध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण ऑक्टल नंबर सिस्टीम एक्सप्लेन केली होती. आता शेवटची नंबर सिस्टीम 4th नंबर सिस्टीम आपण आज एक्सप्लेन करतोय हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचे सर्व काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग मुलांनो पाहूयात हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. चला हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचे इम्पॉर्टंट फीचर्स पाहूयात. फर्स्ट फीचर बेस. द बेस ऑफ हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम इज 16. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचा जो बेस आहे तो असतो 16 म्हणजे 16. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचा बेस असतो 16. नंबर ऑफ व्हॅल्यूज अज्युम्ड बाय इच डिजिट. लक्षात ठेवा यामध्ये जे काही व्हॅल्यूज आहेत ज्या काही अज्युम केलेल्या आहेत त्या किती बघा. द नंबर ऑफ व्हॅल्यूज अज्युम्ड बाय इच डिजिट इज 16. किती आहे 16. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचा बेस काय आहे? हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचा बेस आहे 16. म्हणजे याच्यामध्ये जे डिजिट्स वापरले गेले ते टोटल 16 डिजिट्स यूज केले गेलेले आहेत. ही नंबर सिस्टीम रिप्रेझेंट करताना टोटल 16 डिजिट्स यूज केले गेले आहेत. बर तुम्ही म्हटले सर ते 16 डिजिट कोणते यूज केले गेले? बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे झाले 10 डिजिट्स. त्यानंतर 9 नंतर 10 करता वापरला गेला कॅपिटल A. 11 करता वापरला गेला कॅपिटल B. 12 करता वापरला गेला कॅपिटल C. 13 करता वापरला गेला कॅपिटल D. 14 करता वापरला गेला कॅपिटल E. 15 करता वापरला गेला कॅपिटल F. फ्रॉम 0 to F असे टोटल 16 डिजिट्स यूज केले गेले. म्हणून हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचा बेस आहे 16. हेक्सा मीन्स 10. हेक्सा मीन्स 6. हेक्सा मीन्स 6. डेसिमल मीन्स 10. मग 10 + 6 16. म्हणूनच या नंबर सिस्टीमचं नाव आहे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. हेक्सा मीन्स 6 आहे, डेसिमल मीन्स 10 आहे. 10 + 6 16. म्हणून या नंबर सिस्टीमचं नाव आहे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचा बेस आहे 16. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये टोटल 16 डिजिट्स 16 डिजिट्स वापरले जातात. कोणकोणते 16 डिजिट्स? तर हे सगळे फ्रॉम 0 to F. 0 to F मध्ये 0 to 9 हे डिजिट रेग्युलर आहेत. टोटल हे 10 डिजिट आहेत. 10 साठी वापरला जातो A. 11 साठी B. 12 साठी C. 13 साठी D. 14 साठी E. 15 साठी F. असे 16 डिजिट आहेत. यामध्ये जवळपास 0 to 9 हे डिजिट नॉर्मल आहेत, पण A B C D E F हे डिजिट्स वापरले जातात 10 11 12 13 14 आणि 15 साठी. ओके. मग बेस 16 आहे. टोटल जे डिजिट्स यूज केले जातात ते सुद्धा 16 आहेत. आणि ते डिजिट्स कोणते ते इथं लिहिलेले आहेत. प्लीज हे लिहून घ्या बाळांनो, इम्पॉर्टंट आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून लिहू शकता. चला आता पुढे अजून काही पाहूया. बघा इकडे 0 रिप्रेझेंट्स ऍट द लिस्ट सिग्निफिकंट डिजिट वेअर एज F रिप्रेझेंट्स द मोस्ट सिग्निफिकंट डिजिट. तुम्ही जर हे सगळे डिजिट्स पाहिले त्या सर्व डिजिट्स मध्ये सगळ्यात छोटा डिजिट कोणता आहे ज्याचं वेटेज कमी आहे? सगळ्यात वेटेज कमी असलेला डिजिट आहे 0 आणि सगळ्यात जास्त वेटेज असलेला डिजिट आहे F. मग 0 रिप्रेझेंट लिस्ट सिग्निफिकंट डिजिट अँड F रिप्रेझेंट्स मोस्ट सिग्निफिकंट डिजिट. सगळ्यात लिस्ट सिग्निफिकंट डिजिट 0 आहे आणि मोस्ट सिग्निफिकंट डिजिट हा F आहे. काय आहे? F. बर द बेस ऑफ 16 नीड 16 डिजिट. आता हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचा बेस आहे 16. म्हणूनच या नंबर सिस्टीम मध्ये टोटल 16 डिजिट्स यूज केले जातात. इट बोरो 0 through 9 बट अनदर नीड 6. लक्षात ठेवा हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये पहिले 10 डिजिट्स कोणते आहेत? पहिले 10 डिजिट आहे 0 to 9.
म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 10 डिजिट्स आहेत आणि पुढचे जे 6 डिजिट्स आहेत ते तिथे ऍज अन अल्फाबेट म्हणून वापरले जातात. ABCDEF हे 6 डिजिट वापरले जातात ऍज अन अल्फाबेट म्हणून. थोडक्यात हे बॉरो केले, ABCD कडून हे लेटर्स बॉरो केलेले आहेत. हिअर A रिप्रेझेंट्स 10, ए काय रिप्रेझेंट करतो 10, B रिप्रेझेंट्स 11, C रिप्रेझेंट्स 12, D रिप्रेझेंट्स 13, E रिप्रेझेंट्स 14, F रिप्रेझेंट्स 15. असे हे रिप्रेझेंटेशन, हे सुद्धा लिहून घ्या बाळांनो, इम्पॉर्टंट आहे, फीचर्स आहेत हेक्साडेसिमलचे. झाला असेल बाळांनो लिहून. सी हिअर. अजून नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात. हेक्साडेसिमल नंबर्स ऑफर द टू फीचर्स. हेक्साडेसिमल नंबर मध्ये बाकीच्या नंबर सिस्टीम पेक्षा 2 फीचर्स एक्स्ट्रा आहे. बाकीच्या नंबर सिस्टीम पेक्षा हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 2 फीचर्स एक्स्ट्रा आहे. फीचर नंबर 1, हेक्स नंबर्स आर व्हेरी कॉम्पॅक्ट. हेक्स नंबर बाकीच्या नंबर सिस्टीम पेक्षा खूप कॉम्पॅक्ट असतात. म्हणजे खूप मोठा डिजिट असेल तर त्याला छोट्या जागेत सुद्धा आपण रिप्रेझेंट करू शकतो. लार्ज नंबर्स कॅन बी रिप्रेझेंटेड इन अ व्हेरी कॉम्पॅक्ट वे. किती भला मोठा नंबर असू द्या, त्या नंबरला आपण कॉम्पॅक्ट वेने रिप्रेझेंट करू शकतो. थोडक्यात हेक्स नंबर्स आर व्हेरी कॉम्पॅक्ट दॅन एनी अदर नंबर्स. इट इज इझी टू कन्वर्ट फ्रॉम हेक्स टू बायनरी अँड बायनरी टू हेक्स. आणि सर्वात महत्वाचं, हेक्स नंबरला बायनरी नंबर्स मध्ये कन्वर्ट करणं खूप इझी आहे. बायनरी नंबरला हेक्स नंबर्स मध्ये कन्वर्ट करणं खूप इझी आहे. तुम्ही बायनरी नंबरला हेक्स मध्ये कन्वर्ट करू शकता, हेक्स नंबरला बायनरी मध्ये कन्वर्ट करू शकता आणि हे कन्वर्जन खूपच इझी आहे. त्यामुळे ही नंबर सिस्टीम खूप चांगली आहे. लार्जेस्ट व्हॅल्यू ऑफ अ डिजिट. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये जी लार्जेस्ट व्हॅल्यू आहे ती आहे 15. लार्जेस्ट व्हॅल्यू काय आहे 15. आणि 15 ला रिप्रेझेंट करण्याकरता आपण यूज करतो F. हेक्साडेसिमल मध्ये जी लार्जेस्ट व्हॅल्यू यूज केली जाते ती आहे 15 आणि 15 ला रिप्रेझेंट करण्याकरता आपण यूज करतो F. ओके, हे सुद्धा लिहून घ्या बाळांनो, इम्पॉर्टंट आहे. हेक्स नंबर खूपच कॉम्पॅक्ट असतात. हेक्स नंबरचं कन्वर्जन बायनरी मध्ये करणं खूपच इझी असतं. जो लार्जेस्ट डिजिट आपण हेक्स नंबर मध्ये यूज करतो तो आहे 15. ओके, आतापर्यंत सगळे फीचर्स तुम्हाला सांगितले. अजून काही महत्वाच्या गोष्टी सांगतोय, लक्ष द्या. द हेक्साडेसिमल नंबर हायर दॅन F विल बी 10. लक्षात ठेवा, हेक्साडेसिमल नंबर जो F पेक्षा मोठा आहे तो आहे 10. F पेक्षा मोठा 10 कसा? F तर 15 रिप्रेझेंट करतो, पण नंबर म्हटले ते लेटर नाही. F पेक्षा जो हायर नंबर, हायर लेटर जो रिप्रेझेंट केला गेला इट विल बी 10. याच्यामध्ये जो लार्जेस्ट 2 डिजिट नंबर आहे तो आहे FF. द लार्जेस्ट 2 डिजिट नंबर, लार्जेस्ट 2 डिजिट नंबर कोणता आहे तर FF हा लार्जेस्ट 2 डिजिट नंबर आहे. आणि या FF ला जर तुम्ही हे केलं, या लार्जेस्ट डिजिटला 2 डेसिमल डिजिटला जर तुम्ही हेक्साडेसिमल डिजिटला जर तुम्ही रिप्रेझेंट केलं डेसिमल मध्ये तर तो नंबर येतो 255. म्हणजे विचार करा, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 2 डिजिट असलेला सगळ्यात मोठा नंबर आहे FF आणि त्याला डेसिमल मध्ये रिप्रेझेंट केलं की तो होतो 255. मग डेसिमल मध्ये जो नंबर 255 आहे तो हेक्साडेसिमल मध्ये FF आहे. सांगतो मी कसं. द नेक्स्ट हायर नंबर आफ्टर FF इज 100. FF नंतर जो सगळ्यात मोठा डिजिट आहे तो 100 आहे, कारण 2 डिजिट म्हणजे 99. मग 3 डिजिट किती होईल हायर 100. मग FF पेक्षा जो हायर नंबर आहे तो 100 आहे. पोझिशनल वेटेज. द पोझिशनल वेटेज फॉर हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम टू द लेफ्ट अँड राईट ऑफ द डेसिमल पॉइंट. पोझिशनल वेटेज हेक्साडेसिमल पॉइंटच्या अलीकडे आणि पलीकडे वेगवेगळं असतं. चला आपण याचे एक्झाम्पल पाहू. थेरी तर पाहिली, जरा त्याला प्रॅक्टिकली एक्सप्लेन करूया. इकडे पहा, फॉर एक्झाम्पल नंबर आहे
15A हा डिजिट आहे आणि याच्या बेसला लिहिलंय 16. जेव्हा नंबरच्या बेसला लिहिलेला असतं 16, जेव्हा 16 हा असतो बेस, तेव्हा समजून घ्या हा नंबर कोणता आहे, हेक्साडेसिमल नंबर आहे हा. का? कारण त्याच्या बेसला 16 आहे. बर, आता पोझिशनल वेटेज. बर, इकडून जर तुम्ही पोझिशनल वेटेज स्टार्ट करता तर इकडं होईल 16⁻0, कारण बेस 16 आहे म्हणून 16 ला पॉवर. इथे होईल 16⁻1, इथे होईल 16⁻2. हे झाले पोझिशनल वेटेज. ओके, पोझिशनल वेटेज. मग हे पोझिशनल वेटेजला कसं रिप्रेझेंट करणार बरं मी? बर, आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. हा झाला या साईडचा झाला बाळांनो या साईडचा झाला लिस्ट सिग्निफिकंट डिजिट आणि या साईडचा झाला मोस्ट सिग्निफिकंट डिजिट. कारण का, याचं जे काही पोझिशनल वेटेज आहे ते सर्वात जास्त आहे. याचं पोझिशनल वेटेज सर्वात जास्त आहे म्हणून हा मोस्ट सिग्निफिकंट डिजिट लेफ्ट मोस्ट साईडचा, आणि याचं जे पोझिशनल वेटेज आहे ते सर्वात कमी आहे म्हणून हा काय झाला, लिस्ट सिग्निफिकंट डिजिट. ओके, आता हे तर मी सांगितलं. याला एक्सपांडेड फॉर्म मध्ये कसं लिहिणार, 1 × 16⁻² कंपल्सरी प्लस इकडे 5 × 16⁻1 कंपल्सरी प्लस. ए कशासाठी आहे, ए काय रिप्रेझेंट करतो, ए रिप्रेझेंट्स 10. हेक्साडेसिमल मध्ये जो ए तो रिप्रेझेंट करतो 10, म्हणून ए च्या जागेवर मी लिहितो इथे 10 × 16⁻0. दिस इज एक्सपांडेड फॉर्म ऑफ दिस हेक्साडेसिमल नंबर. हा त्याचा बेस आहे. पोझिशनल वेटेज हा लिस्ट सिग्निफिकंट डिजिट, हा मोस्ट सिग्निफिकंट डिजिट, आणि हे खाली त्याचा एक्सपांडेड फॉर्म. एक्झाम्पल नंबर 1 मी सांगितलंय, प्लीज लिहून घ्या. झाला असेल बाळांनो एक्झाम्पल नंबर 1. स्क्रीनशॉट घ्या, व्हिडिओ पॉज करून लिहा. सेकंड एक्झाम्पल पहा बरं का. आता 26F पुढे पॉइंट घेऊया बाळांनो. यावेळी पॉइंट ए. ठीक आहे, आता या ठिकाणी बाळांनो मी घेतो बेस किती घेतला, 16. मग ह्या नंबरचा बेस 16 आहे, या नंबरचा बेस 16 आहे म्हणजे हेक्साडेसिमल नंबर आहे. ठीक आहे, हा याला काय म्हणतात, हेक्साडेसिमल पॉइंट. काय म्हणतात, हेक्साडेसिमल पॉइंट. याचं पोझिशनल वेटेज 16⁻1 होईल ना, कारण तो पॉइंटच्या पलीकडे आहे. याचं होईल 16⁻0, याचं होईल 16⁻1, याचं होईल 16⁻2. हा झाला तुमचा लिस्ट सिग्निफिकंट डिजिट, हा झाला तुमचा मोस्ट सिग्निफिकंट डिजिट, हा झाला हेक्साडेसिमल पॉइंट. ओके, एक्सपांडेड फॉर्म लिहिला तर 2 × 16⁻2, 2 × 16⁻1. एफ म्हणजे कोण आहे रे, एफ म्हणजे आहे 15 आणि त्याला मल्टिप्लाइड बाय पोझिशनल वेटेज 16⁻0 प्लस. ए म्हणजे कोण आहे रे, ए म्हणजे 10 आहे × 16⁻1. हे झालं एक्सपांडेड फॉर्म फॉर धिस डिजिट. या डिजिटचा हा झाला एक्सपांडेड फॉर्म. व्हॉट इट. हे झालं सेकंड एक्झाम्पल. पोझिशनल वेटेज पाहून घ्या, हेक्साडेसिमल पॉइंट, लिस्ट सिग्निफिकंट डिजिट, मोस्ट सिग्निफिकंट डिजिट आणि हा बेस. बघून घ्या, हे पण एक एक्झाम्पल बाळांनो. लिहून घ्या एक्झाम्पल. स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. नेक्स्ट बाळांनो थर्ड एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल, FFA. याच्या बेसला मी घेतो 16. हा झाला बेस. जर बेस 16 असेल हा हेक्साडेसिमल नंबर आहे, याचं पोझिशनल वेटेज होईल 16⁻0, याचं होईल 16⁻1, याचं होईल बाळांनो 16⁻2. हे झालं तुमचा मोस्ट सिग्निफिकंट डिजिट, हा झाला मोस्ट लिस्ट सिग्निफिकंट डिजिट. ओके, एक्सपांडेड फॉर्म. एफ म्हणजे कोण आहे, 15 × 10⁻16⁻2. परत इथे एफ म्हणजे 15 16⁻1
परत प्लस ए म्हणजे कोण आहे 10 इंटू 16⁻�0. अशा पद्धतीने बाळांनो आपण एक्सपांडेड फॉर्म लिहू शकतो आणि खूप खूप मोठा नंबर तुम्ही कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये लिहू शकता हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये. कळाला असेल तुम्हाला आता सर्व त्याचे सर्व प्रॉपर्टीज आणि त्याचं पोझिशनल वेटेज, MSD, LSD आणि त्याचा बेस. ओके चालेल बाळांनो. आतापर्यंत आपण नंबर सिस्टीम मध्ये 4 नंबर सिस्टीम पाहिलेले आहेत. पहिली पाहिली होती डेसिमल नंबर सिस्टीम, मग पाहिली आपण बायनरी नंबर सिस्टीम, मग पाहिली आपण ऑक्टल नंबर सिस्टीम आणि आज पाहिली हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. आता नेक्स्ट लेक्चरला आपण कन्व्हर्जन ऑफ नंबर सिस्टीमचं कन्व्हर्जन आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके स्टुडंट्स, तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स.